जराही साबुदाणा न शिजवता दुप्पट फुलणारे पांढरे शुभ्र असे साबुदाणा बटाट्याचे पापड. अगदी खुसखुशीत असे हे पापड होतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे हे आपले पापड झालेले आहेत आणि अगदी खुसखुशीत असे पापड होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा घेताना मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला पाणी टाकायला सोपं होतं. तर आदल्या दिवशी रात्री साबुदाणा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचा म्हणजे रात्रभर साबुदाणा छान असा भिजतो. तर रात्रभर भिजवायचा असल्यामुळं साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी घाला आणि रात्रभर भिजत घाला. तर पाणी नॉर्मल घातलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा छान असा साबुदाणा भिजलेला आहे. आता आपण जेवढा साबुदाणा घेतला त्याच्या दुप्पट अगदी कडकडीत गरम असं उकळी आलेलं पाणी घ्यायचं. तर आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता तर त्याच वाटीने 2 वाटी पाणी या ठिकाणी घ्यायचं आणि पाणी अगदी उकळी आलेलं कडकडीत गरम असं पाणी ह्या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं. तर पाणी अगदी सकाळी लवकरच घालून घ्या म्हणजे परत याला कमीत कमी 4 तास तरी भिजायला वेळ भेटला पाहिजे. तर बघा सकाळी लवकरच मी याच्यामध्ये हे कडकडीत गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता परत याला कमीत कमी 4 तास भिजायला आपण ठेवून देणार आहोत. 4 तासामध्ये आपला साबुदाणा छान असा भिजतो. तर पूर्ण मिक्स करून घेतला आणि 4 तास याला भिजून घेतलं. 4 तासानंतर बघा छान असा आपला गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजून झालेला आहे. आता तुम्ही जर अर्धा किलो साबुदाण्याचे पापड करायचे असतील तर 1 किलो बटाटा या प्रमाणात बटाटा उकडून घ्यायचा. उकडलेला बटाटा छान असा बारीक करून घ्यायचा. आता भिजलेला साबुदाणा आणि बटाटा दोन्ही एकत्र करायचं. आता मी याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पुरणच्या चाळणीने पण याला बारीक करून घेऊ शकता. आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी पण गरमच पाणी वापरायचं आणि आवश्यकता नसेल तर असंच मिक्सरला फिरून घ्यायचं. अगदी बारीक असे ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं. अशाच पद्धतीने पूर्ण साबुदाणा आणि बटाटा मिक्सरला बारीक करून घ्यायचा. तर या ठिकाणी मी पूर्ण बारीक करून झालेला आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट आणि जिरे पण याच्यामध्ये घालू शकता. मी फक्त मीठ घातलेलं आहे. आता हे आपलं पापड्या करण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता कडकडीत उन्हामध्ये या पापड्या करून घ्यायच्या. पापड्या करताना अगदी पातळ अशा करायच्या नाही, थोड्या मीडियम जाड अशा पद्धतीने सर्व पापड्या या ठिकाणी घालून घेतलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने या पापड्या तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात आणि दुप्पट फुलतात आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या पापड्या तयार होतात. पूर्ण पापड्या घालून झाल्या की 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या. बघा आपल्या पापड्या तयार आहेत. आता मी तुम्हाला या तळून देखील दाखवते. तर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा या पापड्या होतात आणि तुम्ही सुरुवातीलाच याचा आवाज ऐकला असेल. अगदी खुसखुशीत अशा या पापड्या तयार होतात. बघा अशाच पद्धतीने दुसरी पण पापडी तळून दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने या पापड्या तयार होतात, दुप्पट फुलतात आणि खायलाही अगदी खुसखुशीत अशा होतात. तर तुम्ही या ठिकाणी याचा रंग देखील बघू शकता आणि आवाज देखील ऐकू शकता. अगदी खुसखुशीत अशा या पापड्या झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.